जर तुम्ही शेतकरी असाल तर ही एक महत्त्वाची गोष्ट फक्त तुमच्यासाठी आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या मातीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब का बरं असतो. आता ह्या व्हिडिओमध्ये समजून घ्या की हे ऑर्गॅनिक कार्बन नेमका कसा तयार होतो. मित्रांनो, आपल्या मातीमध्ये आपल्या पिकांच्या कापणीनंतर त्याचे काही अवशेष म्हणजेच पानं व इतर सूक्ष्म अवशेष मातीमध्ये पडतात आणि इथूनच ऑर्गॅनिक कार्बन तयार होण्याची प्रोसेस सुरू होते. आता हे अवशेष मातीमध्ये मिसळल्यानंतर आपल्या मातीमधील काही सूक्ष्म जीवाणू जसे की बॅक्टेरिया, ॲक्टिनोमायसिटीज, फंगी व अर्थवॉर्म म्हणजेच गांडूळ हे ते अवशेष खाऊन त्याचं डिकम्पोजिशनची प्रोसेस सुरू करतात. आता मित्रांनो, यामधले जीवाणू नेमकं काम कसं करतात, तर यामधलं जे बॅक्टेरिया आहे ते सूक्ष्म जलद डिकम्पोजिशन करतात. मुख्यतः सिंपल शुगर आणि न्यूट्रियन्स तोडतात. आणि दुसरं म्हणजे फंगी, जे थोडं कठोर सेल्युलॉस आणि लिग्निन डिकम्पोजिशन करतात. आणि तिसरं म्हणजे अर्थवॉर्म म्हणजेच गांडूळ, हे त्या अवशेषांना खाऊन त्याच्या छोट्या भागात तुकडे करतात आणि आपल्या मातीला हवेदार करतात. आणि हे अवशेष डिकम्पोजिशन मध्ये लिग्निन, सेल्युलॉस आणि सिंपल शुगर मध्ये फुटतात. आणि या प्रोसेसमध्ये कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये चालले जातं आणि काही प्रमाणात न्यूट्रिएंट्स जसे की नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस हे जमिनीमध्ये मिसळून जातं. आणि या डिकम्पोजिशनमुळे कार्बन मातीमध्ये ट्रान्सफर होतं, न्यूट्रिएंट्स तयार होतात आणि माती सुपीक बनते. आणि या डिकम्पोजिशनच्या दरम्यान काही प्रमाणात कार्बन कंपाऊंड आपल्या मातीमध्ये स्थिर स्वरूपात राहतं आणि या कंपाऊंडलाच आपण ह्युमस असे म्हणतो, जे मातीचं स्ट्रक्चर सुधारतं, मातीला भुसभुशीत करतं, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी देखील वाढवतं आणि अन्नद्रव्य देखील साठवतं. आणि हे ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे आपल्या मातीची खरी जीवनशक्ती आहे, आपल्या पिकांच्या वाढीसाठी एक आधारस्तंभ आहे. मित्रांनो, आपल्या मातीमध्ये नुसतं जीवाणू सोडलं म्हणजे झालं असं नव्हे, तर आपल्या मातीमध्ये आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन देखील वाढवावं लागेल, तेव्हाच आपल्या मातीमध्ये दीर्घकाळापर्यंत जीवाणू टिकेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सर्वांना शेअर करा आणि चॅनलला नक्कीच फॉलो करा.